कर्जमाफीत मोठा दिलासा, तफावत रकमेबाबत सरकारचा अंतिम निर्णय आला समोर. शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत सर्व अपडेट आपण रेग्युलर जाणून घेत आहोत. आणि शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण दुपारी एक महत्त्वाची अपडेट जाणून घेतो, ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा कर्ज रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत दिसत होती. आता ही व्हिडिओ फक्त 17 लाख शेतकऱ्यांसाठीच महत्त्वाचा नाही, तर लक्षात घ्या, तर पुढे देखील ज्या ज्या शेतकऱ्याचे यादीमध्ये नाव येणार आहे त्या सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. कारण सरकार आयुक्ताकडून एक महत्त्वाची अपडेट या कर्जमाफीबाबत दिली आहे. त्यांनी स्वतः याबाबत व्हिडिओ देखील टाकला आहे. ते नक्की काय म्हणाले ते देखील आपण पाहणार आहोत. आणि ज्यांच्या कर्जमाफीच्या रकमेमध्ये आणि थकबाकीच्या रकमेमध्ये मोठी तफावत होती, अशा सर्व शेतकऱ्यांना EKYC करण्यापासून थांबले होते. अनेक शेतकऱ्यांनी त्यांची EKYC देखील केली नव्हती. अनेक शेतकऱ्यांनी त्यांची ग्रीव्हियन्स या ठिकाणी घेतले होते आणि त्यामुळे या कर्जमाफीबाबत अनेक संभ्रम देखील निर्माण झाले होते. आणि या संभ्रमामध्येच एक महत्त्वाची अपडेट त्या ठिकाणी आली आहे. याबाबतच एक पत्रक देखील आहे आणि या पत्रकानंतर राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपण जे योग्य अपडेट जाणून घेत आहोत तेच माहिती आहे योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे, तीच माहिती आपण देत आहोत. कारण या कर्जमाफीमध्ये कोणतीही संभ्रम राहता कामा नये. कारण शेतकऱ्यासाठी ही कर्जमाफी खूप जास्त महत्त्वाची आहे. चालू थकबाकीदारासाठी आपण वारंवार आवाज उठवतो आणि त्यामध्ये आपण ही व्हिडिओच्या द्वारे सांगितलं होतं की कर्जमाफीच्या रकमेमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे आणि या तफावतीवर सरकारने कोणता ना कोणता निर्णय घ्यायचा आहे. याबाबत एक महत्त्वाची आणि दिलासादायक देखील अपडेट समोर आली आहे आणि सरकार आयुक्तांच्या वतीने देखील काही माहिती देखील देत आहे. आता हे सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आता तुम्ही तुमची EKYC करायची आहे का नाही, अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहे. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे हे लक्षात घ्या की ज्या शेतकऱ्यांची थकबाकीची रक्कम आणि कर्जमाफीमध्ये त्यांना मोठी रक्कम झाली आहे, हे तर मॅच होत असेल तर तुम्ही सर्वात आधी तुमची EKYC करून घ्या. तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. आता या कर्जमाफीच्या रकमेमध्ये तफावत कुठे दिसते लक्षात घ्या. सर्व सविस्तर जाणून घेऊया. तर ही तफावत जास्त दिसते त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका असतील आणि काही इतर राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सोसायटी असतील त्याच्यामध्ये लक्षात घ्या की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेमध्ये आणि थकबाकीच्या रकमेमध्ये तफावत दिसत नाही आहे ना. त्यांना त्याच्या रकमा योग्य पद्धतीने दिसत आहेत. परंतु ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या बँकामधील अनेक शेतकऱ्यांच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत दिसत होती. आणि या तफावतीमध्ये बाबत एक महत्त्वाचे पत्रक जिल्हा राज्य बँकर समितीच्या वतीने त्या ठिकाणी जारी करण्यात आलेले आहे. आणि या पत्रकानुसार शेतकऱ्यांना मोठा दिलासा असणार आहे. आता हे पत्रक पाहूया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑल मेंबर बँक्स LLBC म्हणजे की SLBC म्हणजेच की महाराष्ट्र स्टेट लेवल बँक वर्कर्स कमिटीच्या वतीने एक नवीन पत्रक जारी होतंय. त्या पत्रकाची तारीख बघा 10 जून 2026 आणि यामध्ये त्यांनी काय सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सॅक्रिफाईस इन लेजर बॅलेन्स टू NPC म्हणजे NPA बरोबर. म्हणजे लक्षात घ्या हा विषय काय आहे. तर कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकरीची खाती NPA मध्ये म्हणजे थकबाकीनंतर NPM अंतर्गत जी खाती गेली होती त्या खात्यासाठी बँकेच्या वतीने OTS म्हणजेच की वन टाईम सेटलमेंट स्कीम राबवली जाते. आणि वन टाईम सेटलमेंट स्कीम राबवण्यासाठी त्या ठिकाणी बँकेच्या म्हणजेच 2 तारखेला जेव्हा कर्जमाफीचा GR आला त्यानंतर 3 तारखेला मीटिंग झाली आणि मीटिंगनुसार काही ना त्या ठिकाणी पर्सेंटेज किंवा काही ठिकाणी ठरवलं गेलं होतं. आता हे पर्सेंटेज कशा पद्धतीने होते बघा. तर यानुसार ज्या शेतकऱ्यांची खाती NPA अंतर्गत 2021च्या आधी त्या ठिकाणी NPAमध्ये गेली आहे त्या शेतकऱ्यांनी 35% रक्कम भरायची आणि बाकीची रक्कम त्यांनी NPA अंतर्गत सेटल करायची. हे लक्षात आहे. म्हणजेच की 35% रक्कम भरायची, बाकीची रक्कम 65%. आता ही मी काय सांगतोय ते तुम्हाला नक्की लक्षात येईल. पण आधी समजून घेऊया पुढचा मुद्दा. ज्या शेतकऱ्यांची 1/10/2021 ते 30/9/2022 मध्ये NPAमध्ये खाती गेली आहे त्यांनी 45% भरायची. बाकी पैसे भरणार आहे बँक भरणार. कोण भरणार लक्षात घ्या, बँक. पुढचा मुद्दा आहे 1/10/2022 ते 30/9/2023 पर्यंत ज्यांची खाती गेली आहे त्यांनी 55%. पुढचा मुद्दा म्हणजे हे की 1/10/2023 ते 30/9/2024 अंतर्गत ज्यांची खाती गेली त्यांनी 70% भरायचा. हे मी काय सांगतो ते नेहमी लक्षात घ्या. आता ह्या ज्या रकमा आहेत त्या 35, 45, 55, 70 या रकमा राज्य सरकारच्या वतीने कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे. कुठल्या या रकमा
आणि वरच्या रकमा ज्या आहेत त्या बँकेच्या वतीने माफ होतात. अशा पद्धतीने OTS स्कीम असते, वन टाईम सेटलमेंट म्हणून. आता शेतकऱ्यांना ज्या रकमा दिसत आहेत त्या रकमा दिसत आहे. कोणत्या ज्या रकमा सरकार देणार आहे त्या रकमा दिसत आहेत. ज्या रकमा बँकाभोवती फिरतात म्हणजे की स्वतःभोवती भरणार आहे त्या रकमा दिसत नाहीत. म्हणून अनेक शेतकऱ्यांची जी तफावत आहे, म्हणजे अनेक शेतकरी सांगितले की माझ्यावर त्या ठिकाणी थकबाकी किती आहे, 1,06,000 रुपये आहे, माझं दिसते का 90,000 दिसते का, तर वरचे पैसे जे आहे ती तफावत आहे, ती तफावत बँक भरणार आहे असे पत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. म्हणून ही जी रक्कम तुम्हाला दाखवत आहे ती रक्कम जी आहे असणार आहे ते लक्षात घ्या. ही रक्कम तुमची सरकार जी आहे देणार आहे, ही रक्कम आहे आणि इतर जे पैसे आहे ते बँक भरणार आहे आणि बँकेने पैसे भरून तुमची कर्जमाफी होणार आहे. म्हणजे 2 लाखाच्या आत जी रक्कम तुमची आहे त्या शेतकऱ्यांचे कर्ज थकबाकीमध्ये 2 लाखाच्या आत आहे. तर त्या शेतकऱ्यांची काळजी करण्याची कोणती गरज नाही, त्यांचा सातबारा आम्ही कोराच करणार आहोत अशा पद्धतीने सांगितले गेले आहे. आणि यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन देखील खात्री केली आहे. बँकेने देखील त्यांना हे सेम सांगितलं आहे की तुम्ही काय करा, तुमची KYC करून घ्या, जी काही रक्कम असणार आहे ती वरची रक्कम आम्ही भरणार आहोत आणि तुमची कर्ज माफ होणार आहे. ही आता बँकेची आणि सरकारची जबाबदारी आहे की ही जबाबदारी नाही, शेतकऱ्यांकडे ही जबाबदारी नाही असे पत्रकामध्ये मूळ आणि स्पष्टपणे त्या ठिकाणी होत आहे. आणि अनेक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. तरी देखील यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला हे देखील विचारलं की आमच्या बँका म्हणताय, आम्ही शेतकऱ्यांना जाऊन भेटल्यानंतर अधिकारी म्हणताय की जी काही तफावत आहे ती तफावत तुमची तुम्हाला भरावी लागेल. म्हणून शेतकरी मित्रांनो, एक गोष्टीची खात्री करा, तुमची कोणतीही बँक असू द्या, तुमचा कर्ज रकमेमध्ये थकबाकीमध्ये आणि कर्ज रकमेमध्ये तफावत जर असेल तर तुम्ही आधी बँकेत जा, बँकेतील अधिकाऱ्याशी चर्चा करा, त्यांना या संदर्भातील माहिती आहे का विचारा. OTS स्कीम जी आहे त्या स्कीममध्ये म्हणजेच की स्कीमबद्दल त्यांच्याकडे काही माहिती आहे का ही खात्री करा. आणि त्यांनी जर सांगितलं की तुम्हाला की तुम्ही KYC करून घ्या, नंतर तुम्ही बिनधास्त तुमची KYC करायला जा, कारण की KYC करणे महत्त्वाचे, काही अडचण नाही, हे बँक आणि सरकार बघून घेणार, तुम्हाला तुमची कर्जमाफी मिळणार आहे. ह्या पद्धतीने एक पत्रक आता सरकारने टाकल्यामुळे यामध्ये अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्या सरकार आयुक्तांनी देखील याबाबतची माहिती दिली आहे की शेतकरी मित्रांनो, तुम्ही घाबरून जाऊ नका, तुमची KYC तुम्ही करून घ्या. रकमा ज्या आहेत त्या रकमामधील तफावत जे आहे ते सगळे तफावत अशा पद्धतीने त्या ठिकाणी क्लिअर होणार. म्हणजेच की जे काही वरचे पैसे तफावत रक्कम आहे ती बँका तुम्हाला भरून देणार आहे आणि तुम्हाला कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या रकमेमध्ये तफावत आहे अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. तरी देखील पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही बँकेत जाऊन खात्री करा आणि मग तुमची KYC करून घ्या. कारण एकदा का तुमच्या बँकेतील अधिकाऱ्यांची तुमची KYC करायला सांगितलं की कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID कार्ड घेत नाही किंवा ज्या शेतकऱ्यांच्या नावामध्ये तफावत आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी इतर अडचणी येत आहे, बायोमेट्रिक घेत नाही आहे, त्यांनी काय करायला पाहिजे, तुम्हाला पोर्टलवर जा, त्या ठिकाणी ग्रीव्हियन्स तक्रार आहे ते घ्या. आता ग्रीव्हियन्स घेतल्याने काय होईल तर तुमची तक्रार ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तुम्हाला त्याचे उत्तर द्यावे लागेल. तुमची जी काही शंका असेल, ती काही अडचण असू शकेल, ती अडचण देखील दूर केली जाईल. अशा यासाठी आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला तुमची ग्रीव्हियन्स घ्यावा लागेल. या संदर्भात सरकार आयुक्तांनी देखील आपली माहिती दिलेली आहे. ते देखील काय म्हणाले, चला ती देखील व्हिडिओ पाहतो, तुम्हाला दाखवतो. परंतु त्याआधी लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. चला तर लक्षात घ्या की ते काय म्हणले पाहूया. मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. लाभार्थ्यांची कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची पहिली यादी 25 जुलै रोजी प्रसिद्ध झाली. या यादीमध्ये राज्यातील 16,96,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे आणि याची कर्जमाफीची रक्कम 13,600 कोटी आहे. तर या सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करायचे आहे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना लाभ त्यांचा थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. येथील प्रमाणीकरण करण्यात आता त्यांचे आधार कार्ड किंवा जी यादी आहे ती प्रसिद्ध केली आहे त्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सेवा केंद्रावर जायचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी ग्रीन स्टॅग म्हणजेच की फार्मर ID कार्ड काढलेला नाही त्यांनी ग्रीन स्टॅग फार्मर ID कार्ड काढणे आवश्यक असेल. काही ठिकाणी थोड्या अशा तक्रारी आलेल्या आहेत. जी गाव पातळीवर जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये कमर्शियल बँकेत जे NPA
चे अकाउंट्स आहेत त्यांची रक्कम चुकलेली आहे. तर याबाबत मी शेतकऱ्यांना विश्वासित करू इच्छितो की याबाबतची तुम्ही चिंता करू नका. आपण आपल्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन तपासावे. तिथे 31 मार्च 2026 म्हणजेच की थकबाकीची रक्कम दिसेल किंवा तुम्ही आपल्या सेवा केंद्रावर गेल्यावर तिथे दिसेल. तिथल्या स्क्रीनवर तुमची 31 मार्च 2026ची रक्कम दिसेल. ती रक्कम बरोबर असल्यास तुम्ही आधार ऑथेंटिकेशन करावे. 31 मार्च 2026 नंतरची जे व्याजाची रक्कम आहे त्याची जबाबदारी बँकेने घेतलेली आहे. त्यामुळे तुमचं संपूर्ण कर्ज माफ होणार आहे. आणि या उपरोक्त कोणत्या शेतकऱ्यांना काही इतर अडचण असली तर लक्षात घ्या, जसं की तुमचं नाव चुकलेलं आहे किंवा आधार नंबर चुकलेला आहे किंवा खाते क्रमांक चुकलेला आहे, तर त्यांनी पोर्टलमध्ये ग्रीव्हियन्स रेंज करावा, जेणेकरून त्यांची तक्रार अधिकाऱ्याकडे जाईल आणि जिल्ह्यांच्या समितीमार्फत त्या सर्व तक्रारीची चौकशी होईल. त्याला लेखी उत्तर दिले जाईल. धन्यवाद.